समजून घेण्याचा प्रकार आहे, की ज्यावेळेला मतदानाची टक्केवारी वाढते, त्यावेळेला ती सत्तेत बसणाऱ्या लोकांसाठी नकारात्मक गोष्ट असते. म्हणजे लोकं नाराजी असते आणि म्हणून मोठ्या संख्येने बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी वाढते, असं म्हणायचा एक प्रघात पडलेला आहे. आणि हा मागच्या साधारणपणे 15-1 वर्षापूर्वीपर्यंतचा प्रघात आहे, असं आपल्याला म्हटलं पाहिजे. मागच्या 15-1 वर्षांमध्ये तसं नाहीये. त्याचं कारण असं आहे, की अगोदर मतदानाची टक्केवारी वाढत नव्हती. त्याच्यामागे अनेक कारणं होती. पण आता अ, अ, निवडणुकीतली हिंसा कमी झाली. अ, निवडणुकीमध्ये अधिक एक शिस्तबद्धपणा आला. खूप मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटी म्हणजे म्हातारी माणसं मतदानासाठी बाहेर पडायची नाहीत. ते आता पडतात कारण फॅसिलिटीज मिळायला लागल्या मतदान केंद्रावर आणि त्याच्यामुळे जशी-जशी लोकशाहीबद्दल लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होत जातो, तशी-तशी ग्रॅज्युअली मतदानाची टक्केवारी वाढत जाते आणि जगभरात हे सिद्ध झालेलं आहे. विशेषतः स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड ह्या भागामध्ये ते साधारणपणे 70, 75, 80% पर्यंत जाऊन मतदानाची टक्केवारी थांबते. भारतामध्ये जर आपण मणिपूर, मेघालय, नागालँड या ठिकाणची मतदानाच्या कधीही टक्केवारी बघितलं तर ती साधारणपणे अशीच असते 70, 75, 80% पर्यंत. गोव्यात सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बघायला मिळते. यावेळची जी महाराष्ट्रातली मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, त्याला अनेक कारणं आहेत. एक म्हणजे प्रचंड प्रमाणावर चुरस होती ह्या वेळेला. म्हणजे मला एका मित्राने 1999 पासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीत एकूण उमेदवार किती होते याचा एक आकडा सांगितला आणि मग 1999ला समजा 2,500 उमेदवार होते. मग 2004ला 3,000 झाले. असं बघता-बघता 2014ला 4,000 उमेदवार होते आणि 2024ला आता 4,000 उमेदवार आहेत. तर त्याचं एक गणित असं आहे, की भाजपने इथे हरियाणासारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप जास्तीत जास्त प्रमाणात अपक्ष उतरवले, कॉम्पिटिशन्स खूप वाढवली जेणेकरून वोट डिव्हिजन होईल आणि त्यातून काय होतं, की आपल्या भागातला उमेदवार आहे, तर चला जाऊन त्याला मतदान करून येऊ. त्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. ती काही फार प्रचंड प्रमाणावर महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे का? ओव्हरऑल महाराष्ट्राचं स्वरूप बघितलं तर ते तसं मला खरंच वाटत नाही. आता अगेन इलेक्शन कमिशनचे सध्याचे जे मतदानाचे आकडेवारी आकडे असतात त्याबद्दल खूपच वाद आहे. ते खूपच ढिसाळ कार्यक्रम आहे. म्हणजे एकेकाळी ज्या काळात WhatsApp नव्हतं, ज्या काळामध्ये सहजपणे मेसेजिंग येत नव्हतं, त्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी 10-10:30 वाजेपर्यंत पक्की आकडेवारी यायची. आणि आता एवढी सगळी टेक्नॉलॉजी आहे आणि असं असतं आणि मशीन्स आहेत. तरी सुद्धा पक्की आकडेवारी येत नाहीत. त्यामुळे इलेक्शन कमिशनच्या ओव्हरऑलच कारभाराबद्दल टीका करण्यासारखीच परिस्थिती आहे. त्यांची अजूनही जर ते सांगतात, की अजूनही मतदानाची टक्केवारी वाढते, तर यातून खरं तर लोकांच्या मनामध्ये संशय वाढतो. आणि एडीआरचा जो रिपोर्ट आहे, तो ह्या वाढलेल्या लोकसभेच्या टक्केवारीवरच बेस्ड आहे 2024च्या लोकसभा निवडणुकींबद्दलचा. सो ह्या त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. पण माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन असं आहे, की या निवडणुकीमध्ये आदिवासी जे मतदारसंघ आहेत आणि जे दलित मतदारसंघ आहेत, एस-सी मतदारसंघ आणि एस-टी मतदारसंघ इथे सबस्टॅन्शियली टक्केवारी वाढली आहे. म्हणजे 7% 8% पर्यंत काही आदिवासी विधानसभा मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढलेली आहे असं मला दिसतंय. किंवा मिरज सारख्या भागामध्ये किंवा जे एस-सी मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी राखीव मतदारसंघ, त्या ठिकाणी सुद्धा 6, 7, 8, 10% काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. आता ही नेमकी कुठल्या ब्लॉकमधून वाढली आहे म्हणजे आदिवासी मतदारसंघांमध्ये इतर समाजाची सुद्धा लोकं असतात, त्यांचे ब्लॉक्स असतात. तर त्या ब्लॉकमधून वाढली आहे की नाही हे जरा अधिक मायक्रो जाऊन बघावं लागेल. तसे डिटेल्स माझ्याकडे या क्षणी नाहीयेत. पण ऑब्झर्वेशन ज्याला मॅक्रो लेव्हलवर लार्जर पिक्चर असं आहे की जी टक्केवारी महाराष्ट्राची वाढलेली आहे, ती प्रामुख्याने आदिवासी आणि दलित मतदारसंघांमध्ये वाढलेली आहे, असं आत्ता ह्या क्षणाला म्हटलं पाहिजे. हा जो महिलांच्या टक्केवारीचा मुद्दा आहे, तो फार सबस्टॅन्शियली वाढलेली आहे का याच्याबद्दल माझ्या मनात खरंच डाऊट आहे. जर फायनल आकडे अजून इलेक्शन कमिशनकडे नसतील तर 3% आणि 4% कुठून आले हे बघावं लागेल. म्हणजे लोकसभेची मतदानाची महाराष्ट्राची टक्केवारी काय होती? साधारणपणे 62%. जर समजा महिलांची टक्केवारी 4% ने वाढली असेल, तर त्या प्रमाणात पुरुषांचीही वाढेल ना. म्हणजे पुरुष सगळे घरातच बसतात आणि महिलांनी जाऊन मतदान जास्त केलं. असं कधी होत नसतं. म्हणजे पुरुषांचीही वाढली पाहिजे. मग ही महाराष्ट्राची टक्केवारी 66, 67, 68% गेली पाहिजे. तशी जाते का? मला माहिती नाही. तर त्याच्यामुळे हे थोडंसं वेग बोलणं आहे आणि हा जो एक भ्रम आहे किंवा मला माहिती नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांना त्यांचा दावा करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो अगदी 23 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होत नाही, तोपर्यंत दावा करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल त्यांच्या दावा करण्याचा मुद्दा नाही.
पण महिलांचं मतदान हे सगळंच्या सगळं आपल्यालाच एकाच बाजूला झालेलं असेल का? असंही होण्याची शक्यता नाही. फक्त लाडकी बहीण या स्कीमसाठी महिला मतदान करतायत, असं काही होण्याची शक्यता नाही. मला ऐकू येत नाहीये प्रशांत काय म्हणतो? नाही